देगलूर येथील प्रतीक्षा गणपतराव पाटील यांनी गट क्रमांक 70 मधील 2 गुंठे ही जागा माझ्या मालकीची असून या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार संबंधितांना केली आहे। परंतु ॲडव्होकेट आकाश त्र्यंबक जाधव यांनी ही जागा आमच्या मालकीची आहे आणि आमचा गट क्रमांक 75 आहे, तर प्रतीक्षा गणपतराव पाटील यांचा तो गटच नाही, तर गट क्रमांक 75 मधील 2 गुंठे जागा त्यांची कशी, असा सवाल ॲडव्होकेट आकाश त्र्यंबक जाधव यांनी नावे असलेली कागदपत्रे दाखवत उपस्थित केला आहे। प्रतीक्षा गणपतराव पाटील यांनी म्हणत असलेल्या जागेचा गट 70 की 75 हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। पहा काय म्हणाल्या प्रतीक्षा गणपतराव पाटील आणि ॲडव्होकेट आकाश त्र्यंबकराव जाधव। प्रश्न असा आहे की ते बोलतात हे गट चेंज आहे, हे 870 जिथं आहे तुम्ही तिथे जा, हे 875 आहे। ठीक आहे, मानलो आम्ही की हे 875 आहे, पण जे 870 मध्ये जे बैनामे आहेत, जे 870ला लोक आहेत ते इथं प्रेझेंट आहेत, जे कागदावरती जी नावं दिलेत, सातबाऱ्यावरती जी आजूबाजूंची नावं आहेत 870 मधल्या गटांची, ती लोक इथं कशी प्रेझेंट? जर हे 875 आहे तर 775ची लोक इथे कशी उपस्थित आहेत? फक्त तुम्ही एकटे म्हणताय की हे गट 875 आहे, पण आजूबाजूचे तर नाही म्हणत ना। पण तुम्ही बोलताय रजिस्ट्री मेन असते, बरोबर? रजिस्ट्री शिवाय सातबारा, मालमत्ता हक्क प्रमाणपत्र ते त्याला काही व्हॅलिडिटी नाही। तुमची रजिस्ट्री कुठं खरी आहे? त्यात एक ओनरचं नाव सुद्धा क्लिअरली दिसत नाही। हे बघा, ह्याला म्हणतात रजिस्ट्री म्हणायची आहे ना। 91 माझ्या पप्पांनी 1991 साली ही घेतली आहे जमीन, ही रजिस्ट्री आहे, माझ्याकडे फेरफारचे डॉक्युमेंट्स आहेत। ही जागा 870 आहे। ज्या जागेसाठी आज वाद होत आहे किंवा तुम्ही ती जागा तुमची म्हणताय, ती मुळात जागा कोणाच्या नावाची होती आणि आता कोणाच्या नावाने आहे, त्या नावाचा उल्लेख करा। ही आधी जागा बालाजी पिता दिगंबर यांची होती, ते आमचे फॅमिली फ्रेंड्सच आहेत, त्यांच्याकडनं पप्पांनी ही विकत घेतली आहे आणि ते आजही इथं आहेत। तुमच्या पप्पांचं नाव सांग ना। गणपतराव पाटील, गणपतराव नरसिंहराव पाटील। विरुद्ध चालू आहे, तर आता ह्या तुमच्या जागेवर कोणी ताबा घेतलाय किंवा ही जागा माझी अशी आहे, कोण म्हणताय? सागर त्र्यंबक जाधव हे म्हणतात की ही जागा त्यांची आहे, हे गट 875 आहे आणि ते बोलतात तुम्ही जा की जिथं 870 आहे। आम्ही आजूबाजूंच्या सगळ्यांचे डॉक्युमेंट्स काढले, तुम्ही ते कुणालाही विचारा, ते हे बोलतील ही गट 870 आहे। आम्ही नगरपालिकेत जाऊन चौकशी केली आहे, नगरपालिकेत जाऊन नकाशात तपासणी केली आहे, नकाशामध्ये सुद्धा रोड टचचा जो गट आहे तो 870 आहे आणि जो बाजूला लागून आहे आतमध्ये आहे तो 875 आहे। असं म्हटलं जाते की इथे 2-3 गट आहेत, म्हणजे 874 आहे, 875 आहे, 870 आहे आणि 876 आहे, बरोबर बरोबर। तर ह्या गटातून आता जे तुम्ही म्हणताय की कब्जा केलेला आहे 870 वर, ती जागा 875 आहे आणि बिलोली कोर्टानं सुद्धा असं म्हटलं गेलं की बाबा ही जागा 875च आहे आणि 870 ही पश्चिमेकडे दिसत दाखवते त्यांच्या रजिस्ट्रीवर, तर त्याबद्दल तुमचं मत काय? ते रजिस्ट्री खोटे आहेत। जर कन्फर्म असते नगरपालिकेत, मग नकाशावरती रोड टच जागा ही 870 कशी, नगरपालिकेत कशी सांगा? भूमी अभिलेखनामध्ये जिथं पुरा देगलूरचा जो नकाशा आहे ओरिजिनल, मग त्यामध्ये का दुरुस्ती नाही केली? मग असं काही असतं तर त्यामध्येही दुरुस्ती झाली असती आणि जे आजूबाजूला बसले आहेत त्यांनी पण त्यांचे गट सुधारणा करून घेतली असती। ते लोक का म्हणतायत की नाही हे गट 870 आहे? ते फक्त एकटा सागर जाधवच का बोलतोय की 875 आहे, बाकी सगळे का नाही बोलत आहेत की 875 आहे? अतिक्रमण केलं असं तुमचं म्हणणं आहे? हो, म्हणजे अतिक्रमण केलेली आहे। 2 बाया काय करतील? हा का कोर्टात जात नाहीये? हा तर वकील आहे, लढू शकतो ना, आम्हाला का जायला सांगतोय? म्हणजे आम्हाला कोर्टाच्या जालमध्ये फसवून 20-30 वर्ष आम्ही तिकडे घालायचं? म्हणणं असं आहे की त्यांचं 875ची जागा आहे आणि कोर्टानं सुद्धा त्याला म्हणजे रजिस्ट्री दिलेली आहे 875च म्हणून, तर त्यांचं म्हणणं असं आहे की 875 आमची मालकी आहे काय आणि त्यांनी 870 मागतात, मग 870 आम्ही कुठून द्यावं? त्यांच्याकडे काय प्रूफ आहे? कोर्टाने कधीच हे सांगितलं नाही, कोर्टाच्या हातात नाही आहेत की गट ठरवणं किंवा गट डिसाईड करणं, गट चेंज करणं हे कोर्टाकडनं नसतं। नगरपालिका, भूमी अभिलेखना हेच लोक जबाबदार असतात त्यासाठी।
तिथं ही जागा मिळावी यासाठी तुम्ही कोणाला तक्रारी अर्ज वगैरे केलेले आहेत? आम्ही पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला, नगरपालिकेत दिला, भूमी अभिलेखनमध्ये दिला, पण कोणीही अर्ज घेऊन सहाय्य करण्यासाठी नाही. कारण आम्ही ज्यालाही बोलायला जातो हे मागण्या येतात, त्यांना पैसे खाऊ घालतात, बोलते ह्या मॅटरमध्ये पडू नका. जर आम्ही खोटे आहे मग हे सगळ्यांना जाऊन पैसे खाऊ घालून ह्या मॅटरमध्ये नका येऊ असं का म्हणतात? भूमी अभिलेखमध्ये तुम्ही MC भरला होता. हो, आम्हाला 870 ही जागा आम्हाला जागा दाखवा म्हणून तुम्ही भूमी अभिलेखमध्ये असं काही अर्ज देऊन की आम्हाला मोजमाप करून आम्हाला हे करा म्हणून. भूमी अभिलेखनमध्ये आम्ही गेलो होतो अर्ज भरण्यासाठी. मग त्याच्यानंतर ते आधी बोलले की हां ठीक आहे आम्ही काढून देतो, पण भूमी अभिलेखन रेस्पॉन्सिबिलिटी नाही घेत आहे. भूमी अभिलेखन बोलतात तुम्ही तुमची जागा सांगा, फक्त आम्ही मोजून द्यायचं काम करतो, भांडणात आम्ही पडत नाही. 870 जागा ही इथे असेलच ना सर्वे नंबर, मग ते सर्वे नंबर हे सगळं भूमी अभिलेखन आम्हाला काढून देत नाही आहे. भूमी अभिलेखन बोलते तुमची जागा शोधून द्यायचं काम आमचं नाही आहे. पण MC भरल्याच्या नंतर त्याला मोजून तर द्यावंच लागेल. ते बोलते तुमची जागा सांगा तरच येतो. भांडणातला आम्ही नाही आहे, भांडणातला आम्ही नाही पडत. तुम्ही नगरपालिकेत जा बोलते. नगरपालिकेत नकाशे आहेत, त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत, तुम्ही तिथनं बघा म्हणतात. आम्ही यांची रेस्पॉन्सिबिलिटी नाही घेत. तर आता इथून नेमकं आपली भूमिका काय राहील? आपली भूमी ते म्हणतात की आमच्यावर अन्याय होतो, आम्ही जबरदस्ती इथं येऊन कब्जा करून बसलो आहे. हे सगळं खोटं आहे. ह्यांनी तुरंत शेड का मारला? इतक्या वर्षापासून आमची मोकळी जागा, आमचे इथले पत्र काढून टाकले, हे पोळ माझ्या पप्पांनी टाकले, हे काढून टाकलं बरोबर. लगेच माझं नाव लावून दिल्यावर लगेच तुरंत का व्हायचं बांधकाम केलं? 5 दिवसात हे शेड उभं केलं का? असं त्यांना सांगितलं होतं तुम्हाला घाई आहे ना, मोजमापणी येईपर्यंत थांबा. आम्ही क्लिअर बोललो होतो. आधी बोलले हां ठीक आहे आम्ही नाही करणार बोलले, आम्ही गेलं की तुरंत काम सुरू केलं. का? त्यांनी खरे आहेत ना, मग त्यांनी वेट करायला पाहिजे होतं की भांडणातलं आहे तर काम थांबवायला पाहिजे होतं. जेव्हा निकाल येईल तेव्हा ते घ्यायचे होते. का विक्टिम कार्ड खेळतायत की आम्हाला बाईलेकीचं नको आहे? मग बाईलेकीचं का घेताय तुम्ही? याच्यामध्ये आईचं म्हणणं काय? माझं एवढंच म्हणणं आहे की मग त्यांनी म्हणतात 875 आहे तर 870 कुठं आहे त्यांनी काढून द्यावं ना, आम्हाला दाखवून द्यावं त्यांनी. हेच म्हणणं आहे. या बाईच्या नवऱ्याचं असं कोर्टात हे झाले, अपडेट आले, हे दिले, काय म्हणतात त्यांनी. मग आणि आमची जागा कुठं आहे? आम्ही उगाच असं बसलोय की हे आमचीच जागा, आम्हाला माहिती असेल काहीतरी असेल म्हणूनच आम्ही हे आमचं 870 आहे असं म्हणतोय ना. आमच्या मालकापासूनच म्हणत आलेत म्हणूनच आम्ही म्हणतोय. असंच आदरणची थोडंच येऊन ह्या जागेवर कोण कोणाच्या अतिक्रमण करेल का? जेव्हा तुम्हाला माहीतच नाही हे जागा तुमची आहे तर तुम्ही येऊन अतिक्रम कसं कराल? मग आमच्याकडे सगळं प्रूफ आहे. हे बाईच्या नवऱ्याला असं झालं, हे बाईच्या नवऱ्याकडून तसं झालं असं म्हणण्यापेक्षा मग तुम्हीच दाखवा ना मला 870 कुठं आहे. आजूबाजूचे जे रजिस्ट्री आहेत ते खोटे आहेत का आमचे? ह्या आम्ही खोटे आहोत, मग हे लोकही खोटे आहेत का आजूबाजूचे? ते तरी दाखवून द्या आम्हाला. तुम्ही तुमचंच एक मांडता. 875च कसं एक गट बदललं, बाकी गट का नाही बदलले? नेमकी तुमची आता मागणी काय? आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाकडे की प्रशासन यावं, जाग्याची तपासणी करावं. मग त्यांचं म्हणणं 875 आहे आमची जागा, आमचं जाग्याची तपासणी करून आमचं 870 प्रशासन काढून द्यावं आम्हाला. नमस्कार, मी आकाश त्र्यंबक जाधव. मी व्यवसायाने वकील आहे आणि माझा जो घर आहे प्लॉट ते माझ्या भावाच्या नावानं आहे, डॉक्टर सागर त्र्यंबक जाधव यांच्या नावानं. आणि आज रोजी त्या ठिकाणी आम्हाला समाजातले काही व्यक्ती की ज्यांचं गट 870 मध्ये असून परंतु ते 875 मध्ये येऊन ती जागा आमची आहे असं सांगत आहेत. परंतु त्यांना आम्ही 2दा-3दा हात जोडून विनंती केलो की त्याच्यामध्ये ती जागा बाई ती तुमची नाही आणि ती 870ची जागा नसून 875ची आहे. त्याबद्दल आम्ही त्यांना पुरावे सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचा दाखला सुद्धा दिला, पोलीस स्टेशनला दिलोत, नगरपालिकेला दिलोत. आणि त्यामध्ये ज्या व्यक्तीने म्हणजे ज्या बाईने आज आम्हाला अडथळा करत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या नवऱ्याविरुद्ध 1989 RCS नंबर 184-89 असा क्रमांक आहे दाव्याचा. त्या क्रमांकामध्ये सगळ्या गोष्टी सिद्ध झाली की 870 ही जमीन आमच्या जमिनीच्या पश्चिम दिशेला आहे. तर त्या अनुषंगानं हा जजमेंट देगलूर न्यायालयानं पारित केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना
अडथळा करू नये म्हणून त्यांच्या विरुद्ध हे जजमेंट पास केलंय. त्या जजमेंटमध्ये क्लिअर कट म्हणून आलेलं आहे आणि कोर्टानं सगळ्या गोष्टी सिद्ध झाले त्याच्यामध्ये की TILR सुद्धा त्यांची भूमिका त्या केसमध्ये मांडली होती. परत कोर्ट कमिशनर सुद्धा नेमला होता की ही जमीन ऍक्च्युली खरंच कुठं आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी सिद्ध झाले आणि या जजमेंटमध्ये पर्टिक्युलर तुम्हाला पॅरा नंबर मी दाखवतो की जजमेंटमध्ये पेज नंबर 19 वर खालून 5वी 6वी ओळ त्या ठिकाणी स्पष्ट असं सांगितलंय की 875 च्या पश्चिमेला ही 870 जमीन येते. हे इथे सिद्ध झालं म्हणून त्या बाईच्या नवऱ्याविरुद्ध कोर्टानं एक मनाई हुकुमाचा आदेश, चिरकाल मनाई हुकुमाचा आदेश पारित केलेला आहे. त्या अनुषंगानं आम्हाला त्या बाईनं ती जागा ही आमची आहे म्हणून नगरपालिकेत ज्या वेळेस अर्ज दिला होता त्यावेळेस आम्ही आमचं ऑब्जेक्शन नगरपालिका देगलूर येथे नोंदवलं. परंतु आम्हाला नोटीस दिली, परंतु त्यानंतर आम्हाला कधी बोलवलं नाही. कारण नगरपालिकेचे इलेक्शन लागलं होतं त्यावेळेस नोटीस आली होती. त्यानंतर आम्हाला तारीख देऊन परत बोलवतो म्हणले, परंतु नगरपालिकेनं सुद्धा आम्हाला नोटीस न देता एकतर्फा निर्णय लावून घेतला. त्याची OC आमच्याकडे आहे. त्यानंतर आमच्या मालकीबद्दलचा पुरावा म्हणजे गुंटेवारी करून घेतलेला आमच्याकडं कागद आहे 875चा. त्यानंतर आदेश आहे आमच्या हस्तांतरण आदेश की त्याच्यामध्ये कोणाच्या नावानं होता आणि आज कोणाच्या नावानं आले या आदेशाप्रमाणे. त्यानंतर आमचा बैनामा, मूळ म्हणजे आमचा बैनामा महत्वाचा असतो की बैनामा काय, मालकीचा पुरावा म्हणजे बैनामा. 7/12 नाही किंवा तुमच्या मालकी नंबर 43 सुद्धा नाही. तर त्या परिस्थितीमध्ये आम्ही ती जागा बैनामे आधारे घेतली. त्याप्रमाणे आम्ही मालक आजपासून नाही, जवळजवळ 30 वर्षापासून म्हणजे 95 पासून ते आज 2025-26 पर्यंत आहोत. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या नवऱ्याविरुद्ध दावा सिद्ध झाला, त्यांना पाबंद केलं. अशा परिस्थितीमध्ये येऊन आम्हाला त्रास देणं, मानसिक त्रास आम्ही आज वकील आहोत, आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. परंतु आम्हाला एकच आहे की एका बाईलेकी विरुद्ध आम्ही काही करू नये, परंतु तिला समजावं, कायदेशीर बाबी समजून सांगितलं, परंतु ते समजत नसेल तर आम्ही त्याला काही करू शकत नाही. त्यांना पर्याय आहेत, पोलीस स्टेशन आहे, परत न्यायालय आहे. जर तिनं जसं क्लेम केली तर ती आमचीच आहे, तर न्यायालयामध्ये जाऊन तिनं दाद मागावे. परंतु आमची जागा आहे असं म्हणून येणं हे चुकीचं आहे. त्यामुळं आम्हाला एकच आहे की आज सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या असताना आमची जागा आमच्या जागेवर आहे. आम्ही त्या ठिकाणी टीन मारलेला आहे. परत त्या ठिकाणी अजून बांधकाम करत आहोत. अशा परिस्थितीमध्ये तिथं 10 ते 15 लोक येऊन महिला येऊन त्रास देण्याचा उद्देश आम्हाला करत आहेत. त्यामुळे आमची एक विनंती आहे की बाबा जे खरं आहे ते खरं येऊ द्या लोकांसमोर. कोर्टाचे आदेश आहेत, कोणाला वाचायचं तर आमच्या घरी येऊन वाचावं किंवा त्याची कॉपी आम्ही प्रोव्हाइड करू. मग त्यानंतर तुम्ही ठरवा. जर यदा कदाचित मोजणी जर पोलीस मार्फत जर आली तर ते आम्ही मी आज इन कॅमेरा सांगायला तयार आहे. जर ती 870चा गट आहे असं जर भूमी अभिलेखनं म्हणलं तर ती आम्ही आमच्या स्वखर्चानं ती जागेवरचं सगळं बांधकाम आणि ती जागा आम्ही त्यांना देऊ. परंतु आमच्यावर असा अन्याय करू नये. आम्ही कायदेशीर व्यक्ती आहोत. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावर एक बाईलेख म्हणून आमच्याकडून काही कृत्य होऊ नये तुमच्या विरोधात म्हणून आम्ही सामंजस्यपणाला आम्ही घ्यायलो. आणि तुम्हाला जिथं दाद मागायचे ते कोर्ट आणि पोलीस स्टेशन आहे, तिथे आपण जावं, आम्हाला त्रास देऊ नये.